नमस्कार. काव्याची भाषा ही मनाची भाषा असते आणि भावनांचा सागर शब्दात मांडणारी आपली मराठी भाषा तर अतिशय समृद्ध आहे. शब्दांच्या या सुंदर मैफिलीत भावभावनांच्या या काव्य संध्येमध्ये मी तुम्हा सर्व कवी आणि कवयित्रींचे मनपूर्वक स्वागत करते. मी दीपा राजपूत. आजच्या या शब्दमयी मैफिलीचे सूत्रसंचालन करण्याचा मान मला लाभला आहे. त्यासाठी मी अनुपमा मॅम आणि ऍडमिन टीम यांची खूप खूप आभारी आहे. चातकाला आपली तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची. शिंपलातला थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची. अगदी तसेच आजच्या या काव्यसंध्येत आतुरता आहे आपल्या कवितांची. चला तर मग करूया उत्साहात आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यक्रमात कविता सादर करण्याचा जो क्रम आहे तो आधी मी सांगते. सर्वप्रथम श्रीकृष्ण काळकर सर, त्याच्यानंतर स्नेहल साठे मॅडम, मग कल्पना माबुसकर मॅडम, त्यांच्यानंतर रश्मी मॅडम आणि सगळ्यात शेवटी मी. आता आपल्या ह्या कार्यक्रमाचे जे काही नियम आहेत ते मी थोडक्यात सांगते. आपल्या या कवितांच्या 2 फेऱ्या होणार आहेत. आपणा प्रत्येकास आपली रचना प्रस्तुत करण्यासाठी प्रत्येक फेरीत 3 ते 5 मिनिटाचा अवधी देण्यात येईल. एखादा सहभागी आपली रचना सादर करत असताना इतर सहभागींनी आपले माईक बंद ठेवा अशी विनंती, जेणेकरून व्यत्यय येणार नाही आणि प्रेक्षक आपला कार्यक्रम स्पष्टपणे ऐकू शकतील. विषय निवडताना राजकीय, धार्मिक, अश्लील विषय नसावेत. आपल्या रचनेमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, ह्या काही सूचना आहेत. तर आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात सर्वप्रथम मी आमंत्रित करणार आहे श्रीकृष्ण काळकर सर. पण त्यांना आमंत्रित करण्याआधी मी त्यांचा अल्प परिचय देऊ इच्छिते. श्रीकृष्ण काळकर सर हे सेवानिवृत्त चीफ इंजिनियर आहेत. अहमदाबाद येथून ते इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून सेवानिवृत्त झालेले आहेत. सध्या मुंबईत स्थायिक आहेत. मुंबईला देखील ते बऱ्याच ग्रुपमधून ऑनलाईन, ऑफलाईन, ओपन माईक मध्ये सहभाग घेत असतात आणि आपल्या रचना सादर करत असतात. सर, आपले खूप खूप स्वागत आहे. आपण आपली पहिल्या रचना सादर करावी अशी मी आपल्याला विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम पोएट्री टेस्ट चे आभार, अनुपमा मॅडम यांचेही आभार आणि आपणा सर्वांचा शुभेच्छा जवळ घेऊन आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. उपस्थित असलेले जेवढे श्रोते आहेत त्यांचेही आभार मानून घेतो. अगोदरच माझ्या कवितेचा जो विषय पहिला, त्या विषयात तुम्ही सगळ्यांचा सहभाग आहे. म्हणजे माझा विषय तुम्ही सगळेच आहात. तुमच्या जीवनातला हा एक टप्पा असतो, म्हणजे स्त्री जीवनातला हा एक टप्पा असतो ज्यावेळी एक फार मोठी उपाधी तुम्हाला प्राप्त होते आणि त्यासाठी तिचा जो आनंद असतो त्या आनंदाची एक कविता ही. आई ही उपाधी मिळण्यासाठी ची ही कविता आहे. कविता एक आई आणि बाळ याच्यावर आहे. तर आपल्या बाळाबद्दल आईला काय वाटतं ते मी माझ्या ह्याच्यात लिहिलंय. दुडू धावे गोंडस बाळ, दुडू धावे गोंडस बाळ, रुंधुणू वाजती पायी चाळ, नयन रम्य तो त्याचा खेळ, लक्ष वेधवी माझा बाळ. कुशीत असता स्तनपानाला, कधी चिरकतो कधी विजवितो, तरी मला तो गोड वाटतो,
गोजीरवाणा गोंडस बाळ, कधी हसवितो कधी रडवितो, कधी गरम तर कधी मिश्किल तो, मनात येई तेव्हा छळतो, तरी आवडे माझा बाळ, दुर्धावे गोंडस बाळ, ऋणधुण वाजते पायी चाळ, नयन रम्य तो त्याचा खेळ, लक्ष वेधवी माझा बाळ. एवढीच लहान कविता होती. नमस्कार. अतिशय सुंदर रचना आणि अतिशय सुंदर सादरीकरण सर. खूप खूप छान कविता होती, खूपच सुंदर. आणि म्हणजे एवढ्या कमी शब्दात तुम्ही इतका छान विषय मांडला ना, तर आणि इतका छान विषय निवडल्याबद्दल खूप आभार तुमचे. अजून कुणाला आपला अभिप्राय द्यायचा असेल तर प्लीज देऊ शकता सरांच्या इतक्या सुंदर रचनेबद्दल. अतिशय सुंदर आणि निशब्द करणारी रचना आणि सगळे भाव आपण अगदी थोडक्या शब्दात अतिशय प्रभावीपणे व्यक्त केलेत. त्याबद्दल आणि हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय निवडून याच्यावर रचना सादर केलीत आपण, त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद सर. ही बरीच जुनी रचना माझी आता पण मी सादर केलेलीच नव्हती. बरीच जुनी रचना आहे माझी, फार पूर्वी केलेली आहे. अगदी थँक्यू छान सर, तुम्ही खूप छान बोललात. रचना होती आपली. आता मी थोडं आपल्या पोएसी टेल्सच्या व्हॉट्सअप ग्रुप बद्दल सांगू इच्छिते. आपल्या पोएसी टेल्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला नुकतीच 6 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल सर्वांचे खूप अभिनंदन. इंस्टाग्राम व युट्यूबवर आपल्या पोएसी टेल्सचे प्रक्षेपण उपलब्ध झालेले आहे. तसेच आपण नुकतेच स्पॉटिफायमध्येही पदार्पण केलेले आहे. आपल्या समूहातील सदस्यांच्या रचनांचे व्हिडिओ स्वरूपात ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. म्हणजेच आपल्या रचनांचे ध्वनिमुद्रण करून आपण त्या स्पॉटिफायमध्ये पाठवून त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन. आता आपण आपल्या पुढच्या कवयित्रींकडे वळूया. मी स्नेहल साठे मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते, पण त्याआधी मी त्यांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. स्नेहल साठे मॅम या भांडूप येथे राहतात. त्या रिटायर्ड असिस्टंट मॅनेजर आहेत. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये त्या कार्यरत होत्या. गाणी ऐकणे, कविता करणे, चित्र काढणे हे त्यांचे छंद आहेत. तसे स्टोरी टेलिंग, वाचन, व्रत, आध्यात्मिक प्रवचने ऐकणे याची देखील त्यांना आवड आहे. आणि सध्या ते त्यांच्या नातीबरोबर आपलं लाईफ एन्जॉय करत आहेत. तर मॅडम, मी तुम्हाला आमंत्रित करते. प्लीज आपल्या रचना सादर करा, पहिली रचना सादर करा अशी विनंती. धन्यवाद दीपा, धन्यवाद ऍडमिन टीम. मी आज माझी कविता सादर करते आहे. कृष्ण सखा माझी पहिली कविता आहे. सावळा तू कृष्ण सखा, लाडका गोप गोपिकांचा. सावळा तू कृष्ण सखा, लाडका गोप गोपिकांचा. खाण्या दही दूध लोणी, मित्र करीतसे गोळा. तुझ्या मुरलीने होऊन धुंद, लागे राधाचे मन डोलू. तुझ्या मुरलीने होऊन धुंद, लागे राधाचे मन डोलू. गाई वासरे आनंदाने, लागती मग हंबरू. खेळताना गेला चेंडू कालियाच्या डोहात. खेळताना गेला चेंडू कालियाच्या डोहात. गमन त्याचे करुणी, डोह मोकळा केलास. माती खाल्ली वाटले म्हणून यशोदामाई भरली रागे. माती खाल्ली वाटले म्हणून यशोदामाई भरली रागे. विश्वरूप दावनी तिजला, स्तंभित तू की केले. नाही कुठेच गुंतून पडलास मायामोहाच्या बंधनात. नाही कुठेच गुंतून पडलास मायामोहाच्या बंधनात. धर्मरक्षणासाठीच तू अवतार घेतला होतास. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश नामी केला. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश नामी केला. भगवद्गीता महान ग्रंथ मानवास दिदला. भगवद्गीता महान ग्रंथ मानवास दिदला. धन्यवाद. अतिशय सुंदर, अतिशय छान रचना आणि सादरीकरण हे तेवढंच प्रभावी होतं. श्रीकृष्ण हे सर्वांना म्हणजे अगदी मोहित करणारं असं एक व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांच्याच म्हणजे अगदी ते जिव्हाळ्याचा आहे तो विषय. त्यांच्याबद्दल वाचणं, ऐकणं ते खूपच गोड वाटतं. म्हणजे प्रत्येक आई आपल्या बाळामध्ये कृष्ण रूपच बघते आणि ते तुम्ही अतिशय सुंदर म्हणजे तुमच्या शब्दात त्याचं मांडणी केलेली आहे.
अजून कोणाला अभिप्राय प्लीज देऊ शकतात. एक तर एक कुठला मिनिट हं. एक मिनिट जरा. इथे माईक म्यूट केला ना की सारखं मला तेच हायलाइट होतं, मग इथे काही दिसत नाही मला. माईक इज म्युटेड येत राहतो. त्याला काही करता येईल का टेक्निकल स्टीम? हम्म, काही कल्पना नाही. माझ्या इथेही ते मेसेज फ्लॅश होतो, पण लगेच जातोय. म्हणजे असा काही त्याच्याने हाईड होत नाहीये. माहित नाही काही असेल तांत्रिक प्रॉब्लेम. रश्मी मॅडम, तुम्हाला काही अभिप्राय द्यायचा असेल तर द्या प्लीज. स्नेहलजी यांनी खूपच हृदयाच्या जवळची अशी रचना सादर केली की जो आपल्या सगळ्यांमध्ये असतो आणि तो पाहावा, ईश्वराचा अंश. आणि खूप भक्तिभाव पूर्ण अशी ही रचना सादर केली स्नेहलजी आपण. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. येस, थँक्यू. आपला पॉइसी टेल्स हा जो व्हॉट्सअप समूह आहे, हा एकमेव असा व्हॉट्सअप समूह आहे ज्यात हिंदी, मराठी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये स्वतः लिहिलेल्या रचना सादर केल्या जातात. दर महिन्यातून एकदा या तीनही भाषांमध्ये ऑनलाईन स्वरचित काव्यगोष्टी सादर केल्या जातात. त्यासाठी सुंदर पोस्टर संस्थापिका माननीय अनुपमा कड़वा मॅम व ऍडमिन टीम यांच्याकडून तयार केले जातात. आणि म्हणजे प्रत्येक कविता, प्रत्येक रचनेला, प्रत्येक शब्दाला ऍक्च्युली एप्रिशिएट केलं जातं. तर त्याच्यासाठी मी खरं खूप आभारी आहे की ह्या व्हॉट्सअप ग्रुपची मी सदस्य आहे. आता आपल्या पुढच्या कवयित्रींकडे वळूया. ज्यांच्या कवितांमध्ये शब्द अक्षरशः मोती बनून बरसतात, अशा आपल्या कल्पना म्हापुसकर मॅम यांना मी आमंत्रित करू इच्छिते. त्याआधी त्यांचा एक अल्प परिचय देते. कल्पना मॅम ह्या मूळच्या चिपळूण येथून आहेत, तर सध्या त्यांचे वास्तव्य मीरा रोडला आहे. त्या लेखिका आणि कवयित्री म्हणून मराठी भाषेला योगदान देत आहेत. कल्पदीप हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्यांची कथा असलेला रॉकेल हा लघुपट देखील प्रदर्शित झालेला आहे. अरे वा, खूपच छान. अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी यवतमाळ, धाराशिव, नाशिक, उदगीर, अमळनेर, सातारा येथे त्या निमंत्रित केल्या गेल्या होत्या. साहित्य सेवेचा आढावा घेऊन 2024 सालचा बंधुता शब्द क्रांती पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. 15 ऑगस्ट रोजी वर्ल्ड व्हिजन टाइम्स मुंबईतर्फे ज्येष्ठ साहित्यिका अमृत प्रजासत्ताक सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आचार्य 90 FM रेडिओवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 2023 व 2024 साली राष्ट्रपर कवितांचा कार्यक्रम झाला, त्यात देखील त्यांनी सहभाग घेतला होता. आणि त्यानंतर 90 FM वर व्हॅलेंटाईन स्पेशल प्रेम कवितांचा कार्यक्रम झाला 2026 मध्ये, त्यात देखील त्यांचा सहभाग होता. कुटुंब रंगलय काव्याचे सर्वेसर्वा विसूभाऊ बापट यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांच्या 4 कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. 13 डिसेंबर 2025 ला पत्रकार भवन येथे त्यांचा साहित्यिक कोकणरत्न पुरस्काराने सन्मान झालेला आहे. नंतर त्यांनी अनेक कविता स्पर्धेत भाग घेऊन सन्मान चिन्ह, रोख रक्कम व प्रशस्ती पत्रकाने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. अनेक मासिक, साप्ताहिक, दैनिक तसे दिवाळी अंकांमधून त्यांचे साहित्य प्रकाशित होत असते. अशा अगदी म्हणजे एक म्हणू शकतो आपण असं एक आपला भाग्यस्त व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि एवढा छान म्हणजे तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी भाषेला, आणि आज तुम्ही आमच्यामध्ये एक कविता म्हणजे तुमच्या रचना सादर करण्यासाठी उपस्थित आहात, त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे मॅडम. आपली पहिली रचना सादर करा अशी विनंती तुम्हाला. म्यूट काढायला हवं. हा, म्यूट आहात मॅडम तुम्ही. धन्यवाद आपले, आपण आम्हाला संधी दिली तिथे.
इथे येऊन खूप बरं वाटतं. महिन्यातून एकदा कार्यक्रम आपला होत असतो आणि छान वाटतं इथे कविता सादर करताना. तर मी माझी पहिली कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे भेट. तो देह गव्हाळ सावळा, तो देह गव्हाळ सावळा, नजरेत अक्षरे निळी, शब्दाविन समजून गेल्या मौनाच्या अबोल ओळी, मौनाच्या अबोल ओळी. त्या धडधडत्या हृदया, त्या धडधडत्या हृदयाला पडते अनामिकशी पीळ, श्वास रोखून धरते ओठातील गंधित शीळ, श्वास रोखून धरते ओठातील गंधित शीळ. वेळ दिल्या घेतल्या विना व्हावी अवचितशी दृष्टी भेट, वेळ दिल्या घेतल्या विना व्हावी अवचितशी दृष्टी भेट. ओढ हुरहुर काहुरतेची गाठ मिठीत पडावी थेट, गाठ मिठीत पडावी थेट. त्या सळसळणाऱ्या पदरावर, त्या सळसळणाऱ्या पदरावर तो रोज गिरवतो कित्ता, त्या सळसळणाऱ्या पदरावर तो रोज गिरवतो कित्ता. त्या अबोल गाठी भेटींच्या डोळ्यात बोलक्या कविता, त्या अबोल गाठी भेटींच्या डोळ्यात बोलक्या कविता. तो हळूच छेडतो बासरी, तो हळूच छेडतो बासरी, तरी दूर पोहोचते तान, तो हळूच छेडतो बासरी, तरी दूर पोहोचते तान. निष्पर्ण पानवठ्यावर राधेचे आतुर कान, निष्पर्ण पानवठ्यावर राधेचे आतुर कान, राधेचे आतुर कान, राधेचे आतुर कान. धन्यवाद. अप्रतिम अतिशय सुंदर कलाकृती. रचना. फार सुंदर. खरोखर. अगदी मनाला भुरळ घालणारे तुमचे शब्द होते आणि इतकी सुंदर तुमची रचना होती की असं वाटत होतं की बस तुम्ही ते सादर करत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. खूप सुंदर. थँक्यू थँक्यू. अतिशय हलकी फुलकी तरी पण अर्थपूर्ण आणि मनाला स्पर्शून जाणारी अशी रचना आपण सादर केलीत आणि खूप सुंदररित्या त्या भेटीतला जो गभितार्थ किंवा जी काही ओढ सांगायची होती किंवा आतुरता होती ती शब्दातून खूप अगदी हृदयाला स्पर्शून गेली आणि सगळ्या ओळी तुमच्या मनाला भिडणाऱ्या होत्या मॅडम. खूप खूप धन्यवाद. खरंच खरंच अगदी. आपला जो व्हॉट्सअप समूह आहे त्याच्यात म्हणजे त्याच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते. आपल्या समूहामध्ये 3ही भाषांमध्ये विविध उपक्रमही घेतले जातात. जसे एखादा शब्द, स्वतः काढलेला फोटो किंवा एखादी म्हण, वाक्प्रचार हे दिले जातात. त्यावर कमीत कमी 8 ओळींचे कविता लेखन किंवा 100 शब्दांची छोटीशी गोष्ट किंवा कथा म्हणू शकतो आपण, ती लिहायची असते. आणि त्यासाठी अनुपमाजी कडवाड मॅम, रुपाली गोरे लाळे मॅम सुंदर सर्टिफिकेट्स तयार करतात व हे मासिक उपक्रम असतात. तसेच अनेक प्रासंगिक उपक्रमही फार सुंदररित्या राबविले जातात व समूहातील सर्व सदस्यांकडून या उपक्रमांसाठी खूप उत्तम प्रतिसादही मिळत असतो. त्यासाठी खरोखर मी पुन्हा एकदा अनुपमा मॅम आणि ऍडमिन टीम यांची खरोखर खूप आभारी आहे की एक हक्काचं व्यासपीठ आपल्याला इथे मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फार म्हणजे इकडे आपल्याला सादरीकरण करत असताना फार अशी औपचारिकतेची गरज नाही. म्हणजे आपोआपच तो आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपण मनमोकळेपणाने आपली रचना इथे सादर करू शकतो. तर खरोखर खूपच छान वाटतं आपल्या या कार्यक्रमात म्हणजे सहभाग घेऊन. आता मी आपल्या पुढच्या कवयित्री रश्मी मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते. त्याआधी मी त्यांचा एक अल्प परिचय देते थोडक्यात. मॅडम गेल्या 4-5 वर्षांपासून 4 ओळी लिहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या विषयांवर त्या 4 ओळी तसेच कविता लिहित असतात. त्यांना गाणी ऐकणे, गाणे गाणे आवडते, आनंदी राहणे, शुभचिंतन करणे,
त्यांना आवडते. नव्या गोष्टी शिकायची व करून पाहायची त्यांना आवड आहे. रोजचा दिवस नव्याने जगण्याचा ते प्रयत्न करत असतात. आयुष्य जगताना नव्या जुन्या गोष्टींचा संगम त्या साधत असतात. मॅम, आपण आपली रचना सादर करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. अं, धन्यवाद दीपाजी, आपण खूप छान ओळख माझी करून दिलीत. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार आणि उपस्थित प्रेक्षकांचेही स्वागत. आपण दीपाजी, आपण खूपच सुंदर सूत्रसंचालन करत आहात. त्याच्यामुळे स्टुडिओमध्ये एक छान असं काव्याचं आणि खूप सुंदर असं वातावरण तयार झालंय आपल्या सूत्रसंचालनामुळे. आता पावसाचे दिवस आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये पाऊस हा वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला दिसत असतो किंवा जाणवत असतात त्याची रूपं, आणि त्याप्रमाणे आपण त्याचा अनुभव घेतो. कधी आपल्याला खूप छान अनुभव येतात, तर कधी आपल्याला दुःखाचे अनुभव येतात. आणि शेवटी निसर्गापुढे आपले कोणाचे काही चालत नाही असं म्हणतात, तशा पद्धतीने पाऊस हा वेगवेगळ्या रूपाने आपल्या आयुष्यात येत असतो. तर अशा प्रकारेच बालपणातील पाऊस याच्यावर मी छोटीशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय. तर कवितेचं शीर्षक आहे पाऊस, म्हणजे पाऊस बालपणातला. पहिल्या पावसाचे थेंब ओंजळीत भरून घेण्याचा केविलपणा प्रयत्न. भिजून पापण्या जड झाल्यावर नकळत आकाशाकडे बघून डोळे उघडायचा प्रयत्न, आणि परत पाऊस डोळ्यात पडल्यावर दोन्ही डोळे पटकन विस्कवायचे. ओंजळीत न सामावणारे मोती टपटप अंगावर घेत, येरे येरे पावसा तुला देते पैसा, असं म्हणत नाचत नाचत आपल्याकडे देण्यासारखे काही नसतानाही आनंदाचे क्षण हे असे पावसाच्या थेंबासारखे अलगट टिपून त्याची खैरात पखरण उधळण करीत आयुष्य अनुभवायचे हे बाळकडू बालपणीच्या पावसाने दिलं आहे, आणि ते खूप मोलाचे आहे असं मला वाटतं. शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ येतोय हे सांगायला हा पाऊस न विसरता येत असेल. पाऊस बालपणातला इंद्रधनुष्य घेऊन येणारा, डोळ्यांचे पारणे फिटविणारा, आईला कांदा भजी करायला लावणारा, अन आल्याच्या चहाचा घोट घेत घेत जुन्याच पुस्तकांना नवीन कव्हर घालण्यासाठी ब्राऊन कव्हरची गुंडाळी उलगडत त्याचाही एक वेगळा गंध अनुभवत शाळेचे वेध लागतात. कुठले वर्ग शिक्षक आणि वर्ग शिक्षिका असणार याची उत्सुकता अन हुरहुरपणाला लावणारा हा असा आगळा वेगळा बालपणातला पाऊस. धन्यवाद, आपण माझी रचना ऐकून घेतली. छान 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 छान. खरंच देश पाऊस आला की पहिले शाळा डोळ्यासमोर येते, आता सुरू होणार म्हणून. खरंय. आणि लहानपणी तेव्हा फार वाईट वाटायचं की आता सुट्टी संपली. हो, पण पण आता ते शाळेत छान जायचं होतं. म्हटल्यावर एक उत्सुकता असायची, दोन्ही हो असायचं की हो आता नवीन अभ्यास पण करायला लागणार आणि नवीन मित्रमैत्रिणी पण कुठले असतील असं पण हो. एक ते आणि ते असायचं नवीन मनामध्ये. युनिफॉर्म, नवीन युनिफॉर्म, हो, नवीन पुस्तकं, ते एक नवीन वेगळंच सगळं गोष्टींचा असतं. घेणारा हा आनंद तेवढा पुरेसा असायचा. त्याच्यामुळे तो बरोबर. आवडायचा बालपणातला पाऊस पण असं. खरंच. तर हा, बोला. छान खूप छान. छान रचना. अगदी अलगदपणे स्पर्श केला तुम्ही भावनांना आणि बालपणात हो. घेऊन गेल्या. आणि अगदी सगळं ते धन्यवाद. ते पुन्हा नव्याने सगळं आठवलं. पुन्हा बालपणात घेऊन जाण्याबद्दल धन्यवाद खरोखर. धन्यवाद. खरंच खरंच. खूपच सुंदर. हो. आता मी आपल्या सूत्रसंचालिका दीपाजी राजपूत यांना आमंत्रित करू इच्छिते त्यांची पहिली रचना सादर करण्यासाठी, पण त्याआधी त्यांचा परिचय करून देत आहे. दीपा राजपूतजी यांनी संगणक शास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. B.Ed मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. वा. बालपणी आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रात कविता प्रसिद्ध झाल्या आहेत आपल्या. महाविद्यालयात शिकत असताना सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक य.दी. फडके सरांच्या हस्ते सलग 2 वर्षे प्रथम पारितोषिक मिळाले. खूप खूप अभिनंदन आपले दीपाजी. अभिनंदन अभिनंदन. दीपाजी असं म्हणतात की मी छंद म्हणून कविता लिहिण्यास सुरुवात केली होती, पण आता मला माझे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे. नक्कीच
आमचे सर्वांचे आशीर्वाद आणि आपण अशाच उत्तम कविता रचना सर्व भाषांमध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी लिहाव्यात अशी आमची सदिच्छा आहे आणि त्यात आपल्याला नक्कीच भरभरून यश येवो अशी प्रार्थना. तर आपण आपली रचना सादर करायला पाहिजे. नक्कीच. धन्यवाद मॅडम, इतका छान माझा परिचय करून दिल्याबद्दल. आजची माझी पहिली रचना आहे. रश्मी मॅम, जसं म्हणजे आता पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसावरच आहे पहिली कविता आणि कवितेचे अरे वा. शीर्षक आहे छोटीशी आहे कविता. कवितेला सुरुवात करते. हळुवार दाटती मेघ नदी, हळुवार पसरतो गारवा. हळुवार दाटती मेघ नदी, हळुवार पसरतो गारवा. पावसाच्या आगमनाने चढतो धरतीवर रंग हिरवा. पावसाच्या आगमनाने चढतो धरतीवर रंग हिरवा. पहिल्या पहिल्या पावसात निसर्ग दरवळतो मातीच्या सुगंधात. पहिल्या पहिल्या पावसात निसर्ग दरवळतो मातीच्या सुगंधात. निवलेल्या धरती सकट मग जीवसृष्टी भिजते पावसात. निवलेल्या धरती सकट मग जीवसृष्टी भिजते पावसात. रिमझिम झिरमिर पाऊस धारा काय सांगू पाहती. रिमझिम झिरमिर पाऊस धारा काय सांगू पाहती. तुझेच तुझला अर्पण म्हणून पुन्हा नदी बनून खळखळ वाहती. तुझेच तुझला अर्पण म्हणून पुन्हा नदी बनून खळखळ वाहती. रंगगंध उधळीत चहूकडे वर्षा राणी आली. रंगगंध उधळीत चहूकडे वर्षा राणी आली. विजांच्या गजराने जणू आसमंती आनंदाची उधळण झाली. विजांच्या गजराने जणू आसमंती आनंदाची उधळण झाली. आनंदाची उधळण झाली. धन्यवाद. अप्रतिम वर्णन केलंयस पावसाचं, खूपच सुंदर. थँक्यू. आणि खूप छान पद्धतीने आपण पावसाचं स्वागतही केलं दीपाजी, की असं वाटलं हो. आता जावं पावसात आणि त्याचा भरपूर आनंद घ्यावा. आणि मी जसं आता म्हटलं त्याला तसं यावंच कांदा लागेल. भजी करून खावी. नक्कीच दीपाजीने आता एवढं छान स्वागत केलंय हो. म्हटल्यावर तो येणारच. सुरुवात झाली, आता येईल हळूहळू. हो, येईल येईल. खरोखर आज म्हणजे वातावरणात गारवा निर्माण झालाय, म्हणजे खरोखर इतकं छान वाटतंय. इतक्या इतकं दिवसात बरं म्हणजे वाटतंय. असं वाटत होतं की त्या सगळ्या गरम वातावरणामुळे म्हणजे अगदी खूप करपून गेलो आहोत आपण. खरोखर म्हणजे विसरलाय की काय वातावरण पावसाचं वाटत होतं. सुचतं पण काहीतरी नवीन नवीन. गरम वातावरणात तर म्हणजे कंटाळा यायला लागतो. खरोखर. छान तर आता वाटत. थँक्यू, धन्यवाद. आता पहिली फेरी आपली पूर्ण झाली आहे आणि सर्वांनी अगदी सुंदर सुंदर छान मोहक अगदी मनाला भुरळ पाडणाऱ्या रचना सादर केलेल्या आहेत. अतिशय सुंदर. ऍक्च्युली माझ्याकडे तेवढे शब्दही नाही आहेत की मी अगदी तशी जे डिझर्व करतात त्या कविता तेवढी दाद देऊ शकेल. पण खरोखर खूप सुंदर रचना. आता आपण आपल्या दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. क्रम तोच राहील. तर पहिल्यांदा मी आमंत्रित करू इच्छिते पुन्हा एकदा श्रीकृष्ण काळकर सर यांना. सर, आपण आपली रचना सादर करावी ही नम्र विनंती. नमस्कार. आज पावसाचं आगमन झालं आणि दोघींनी त्याचं स्वागत खूप छान प्रकारे केलं. आनंद वाटला अगदी कविता ऐकताना. आता माझी दुसरी जी कविता आहे त्या कवितेचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी माझ्यापेक्षा खूप जास्त घेतलेला असेल इथे. कारण मी जी कविता लिहिली आहे ती लोकलवर लिहिलेली आहे. लोकल म्हणजे ती जीवनरेखा आपली मुंबईची. मी इथनं कार्यक्रमाला ठाण्याला जात असतो, त्या जो जाण्या येण्याचा जो मी म्हणजे वातावरण असतं, चलचित्र मी त्या प्रवासाचं माझ्या कवितेत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्यापैकी कोणीतरी अशी कविता लिहिलेली असेल कदाचित, तर मी माझ्या पद्धतीने लिहिलेली आहे. बघा तुम्हाला कशी वाटते ती. मुंबईची प्राणनलिका लोकल, मुंबईची प्राणनलिका लोकल, शेळी मेंढरा समान बाया पुरुषांनी लदलेली असते लोकल. शेळी मेंढरा समान बाया पुरुषांनी
लदलेली असते लोकल. लवकर चढा, चला चला पुढे सरका, लवकर उतरा. भीक मागणारे सामान विक्र्यांचीही लोकलमध्ये असते वर्दळ. भक्तांच्या भजनाची असते हे दंगल. बोलाबाली बाचाबाचीही चालू असते थोडीफार. बहुतांशी मोबाईलमध्ये हरवलेले काही गप्पागोष्टीत रंगलेले. जरी तापदायक प्रवास लोकलचा चेहऱ्यावर आनंद असतो घरी पोहोचण्याचा. आनंद असतो घरी पोहोचण्याचा. धन्य धन्य लोकल मावशी, धन्य धन्य लोकल प्रवासी, धन्य धन्य मुंबईकर वासी, धन्य धन्य मुंबईकर वासी. नमस्कार. छान वर्णन केलं, छान वर्णन केलं. म्हणजे अगदी सर लोकल मध्ये म्हणजे फिरवून आणलं तुम्ही आम्हाला. म्हणजे लोकलमध्ये गेल्यानंतर सगळ्या गोष्टी हातातच. आणि खूप वेगळा विषय म्हणजे कॉमन असून पण खूप वेगळा विषय तुम्ही निवडला. खूप छान. आणि आता ट्रेन मधून जायचं म्हणजे अंगावर काटा येतो. खरंय खरंय. सरांनी रेल्वे म्हणजे ट्रेन मध्ये तुम्ही आम्हाला आवाज येत बसवून नाहीये नाही मला. पण नेहमीच आणलं. हो. तुमचा माईक म्यूट केलाय का तुम्ही? सर आपण लोकल मध्ये म्हटलं नेऊनच नाही तर बसवून नाही हॅलो पण मॅडम, म्हणजे आवाज फिरवून येत नाहीये आणलं. मला. हो. तुमचा माईक म्यूट आहे का स्नेहलजी? आपण त्रास करतो असं वाटतं याच्यामध्ये. खरंच कोणाचं माहित नाही. म्हणजे तर गर्दीचं इतकं हुबेहूब वर्णन केलं ना तुम्ही की काय विचारू नका. हो. खूपच आणि आपली माझा ती आवाज येतोय? म्हणतात तसं की हो पण येतोय त्यातही तुमचा लोक आवाज. भजन म्हणतात, गाणी म्हणतात, हो ग्रुप तेच करून म्हणणार हसणी होते की खेळणी जीवन सगळं दायिनी चालू ते आहे असतं. आपली पण पुढच्या वेळा मी त्याच्यामध्ये पण लोक कार्यक्रमात गाऊन कविता ऐकायची पुढच्या वेळा. हा चालेल चालेल. नक्की नक्की सर आवडेल आम्हाला ऐकायला. खूप छान कविता सर. आभारी आहे इतकं सुंदर तुम्ही सादरीकरण केलं त्याबद्दल. आता मी आमंत्रित करू इच्छिते स्नेहल साठे मॅडम यांना. आपली दुसरी रचना आपण सादर करावी ही नम्र विनंती आपल्याला. येस, माझी दुसरी कविता आहे ती पहाट खेड्यामधली. खेड्यामधल्या पहाटेचं वर्णन केलंय. झुंजू मुंजू झाली पहाट, केशरी रंगाची झाली उधळण. झुंजू मुंजू झाली पहाट, केशरी रंगाची झाली उधळण. सूर्य आला क्षितिजावरी, करिता आनंदाची पखरण. पक्षी किलबिल करू लागले, बैलघंटा किणकिणू लागल्या. पक्षी किलबिल करू लागल्या, बैला संगे शेतकरी शेत उभे नांगरू लागला. गोठ्यामध्ये गाई म्हशींच्या चरवीत दूध सांडू लागले. गोठ्यामध्ये गाई म्हशींच्या चरवीत दूध सांडू लागले. पाणी भरण्या हंडे घेऊन नारींचे जथे चालले. सडा रांगोळी सारवण दारी प्राजक्ताचा सडा. सडा रांगोळी सारवण दारी प्राजक्ताचा सडा. दरवळत्याचा आसमंती, अशी खेड्यामधली शोभा, अशी खेड्यामधली शोभा. नमस्कार, धन्यवाद. अगदी खेड्यातली खरोखर हीच असते सकाळ. हो, ती अशीच असते. छान असते आणि शांत असते. आपल्या इथे सारखी काट्यावर धावणारी नसते तिथली सकाळ. बैलांच्या गळ्यातल्या घंट्या वाजतात त्याच्यावर. आणि पहिले चुलीवर मऊ भात पडतो पहिला खेडेगातला. त्याच्यात पहिले चुलीवर मऊ भात राहतो. किंवा छान वाटतं. पेजेसाठी पण तांदूळ हे केले जातात. आठवण. हो. खूप खूप छान आणि वर्णन. माझ्या धन्यवाद. मामांचं गाव, मी लहानपणी म्हणजे माझ्या पप्पांचं गाव म्हणजे माझ्या माहेरचं गाव जे होतं ते खेडेगावातच होतं आणि अगदी अशीच असायची खेडेगावातली पहाट. छान. खूपच सुंदर. हम्म. आणि स्नेहलजीनी म्हणजे खेड्याचं म्हणतात ना की चलचित्र असं उभं राहिलं डोळ्यासमोर की एक हो ना. धन्यवाद धन्यवाद. आम्ही सुद्धा म्हणजे मी 3,000-4,000 लहान वस्तीच्या गावात राहिलेलो माणूस आहे. हा, अतिशय लहान गावातला राहिलेलो माणूस आहे मी. बर बर बर. हा,
खूप छान वाटतं पण असं कायम राहायला नाही आपल्याला आवडणार, पण 4 दिवस खरंच छान वाटेल. ते गोठ्यांमधून वगैरे अगदी तसा ताज्या दुधाचा एक वास विशिष्ट गवताबरोबर हो, हो. येणारा छान असतं सगळं वातावरण. आणि खरंय, समाधानी बरोबर. असतात ती लोक. पैसे कमी आम्हाला असले हो, तरी समाधानी असतात. गावात राहिल्यामुळे आम्हाला गाईचं हम्म. धारोष्ट दूध प्यायला मिळायचं. हा अक्षरशः गाईचं जो दूध आहे ना, ते कपड्यावर हा बत्तासा ठेवून त्याच्यावरती धार वाहून त्या बत्ताशाचं गरम गरम दूध आम्हाला प्यायला मिळायचं. अरे वा, अरे वा. भाग्यवानच म्हणजे म्हणायला हो, पाहिजे. खूप पाहिलं हो त्या दूध. तेच तेच. खरंच छान. मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचण झालेली आहे. रश्मी मॅडम आणि कल्पना मॅडम दोघंही दिसत नाहीयेत. हो हो, काय हो ना? माहिती. हो. हो असं बरोबर. वाटतंय. येतील येतील. तसा कार्यक्रम तर खरोखर खूप रंगला आहे. म्हणजे जे बॅक हो स्टेजला ऍडमिन टीम आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर कमेंट्स येत आहेत. त्यासाठी मी त्यांची बरोबर. आभारी आहे. अ, हो हो तर आपण ती वाट बघूया का पुन्हा रिजॉईन होण्यासाठी आपल्या ज्या 2 कवयित्री काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या अ, हा, त्या नाही आहेत. कल्पना मॅडमचा काहीतरी मेसेज आहे, मला ऐकायला येत नाही म्हणून. अच्छा. हो, हो. एखादी. त्या म्हणत होत्या हम्म. की म्यूट केल्यानंतर हा, त्यांना येत नाही ऐकायला आहे येत म्हणून. नाहीये. हो हो हो, मला आवाज येत चालेल. नाहीये. ओके. अ, हा पुन्हा एकदा तो प्रयत्न केला किंवा आता आलं आता आलं. ठीक आहे का? आता आवाज येतो आहे का तुम्हाला? हा हा, येतोय येतोय, आता येतोय. हा आता येतोय ना? हो. बरं. आता पुढची रचना तुमची दुसरी रचना सादर करण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करते. हा. तर कृपया त्या रचने सादरीकरण करावं. करू सादर? करा हो, करा. हो, हो. करू ना? हं. माझ्या दुसऱ्या रचनेचं नाव आहे एक स्त्री एकल पालक. म्हणजे एकटी जी स्त्री मुलांना वाढवते तिचं दुःख काय असतं वगैरे ते असं सगळं या रचनेमध्ये मी नमूद केलेलं आहे. तर कवितेचं शीर्षक आहे स्त्री एकल पालक. सावलीच्या पानावर उन्हाच्या सह्या, अर्ध्यावरच फाटल्या संसाराच्या वया, अर्ध्यावरच फाटल्या संसाराच्या वया. एकतर्फी कष्टाची ओबड-दोबड नक्षी, भुर्र उडाले दूर सारे आनंदाचे पक्षी, भुर्र उडाले दूर सारे आनंदाचे पक्षी. आयुष्याच्या कडेवर छप्पर नसलेलं मूल, लाकूड फाट्या विनाच बोडकी राहिली चूल, लाकूड फाट्या विनाच बोडकी राहिली चूल. पायाखाली लाल नापासाची रेघ, पायाखाली लाल नापासाची रेघ, संसार थाकण्या खंडित झाला वेग, संसार थाकण्या खंडित झाला वेग. कर्कश तडतडतात समाजाच्या लाह्या, कर्कश तडतडतात समाजाच्या लाह्या, शिवण्या कुणी नाही उसवलेल्या बाया, शिवण्या कुणीच नाही उसवलेल्या बाया. काडीमोड उखाणे शब्दहीन खुलासे, फिरते एकटे घर घेऊन कुटुंब वासे, फिरते एकटे घर घेऊन कुटुंब वासे, फिरते एकटे घर घेऊन कुटुंब वासे. धन्यवाद. वाह! अप्रतिम, अप्रतिम. इतके हृदयस्पर्शी शब्द तुमचे की म्हणजे माझ्याकडे खरोखर वर्णन डोळ्यात करण्यासाठी शब्द पाणी नाहीये. आलं. डोळ्यात पाणी हृदय आलं खरं. पेलणारी ही कविता आहे तुमची आणि हे वास्तविकता आहे. समाजात बघतो आहोत आपण आणि खूपच सुंदर मांडलंय तुम्ही तुमच्या खूपच खूपच म्हणजे छान. बोलकी कविता आहे अशी तुमची. खूप खूप छान आणि इतकं सुंदर कविता तुम्ही सादर केली. इतका सुंदर विषय आणि म्हणजे दुर्दैवाने आता त्याच्याबद्दल खूप आभारी आहे. आणि इतकं छान आम्हाला दुर्दैवाने ऐकायला आता समाजात अशा खूप दिसतात बायका, त्याचं खूप वाईट वाटतं. मिळालं. खरं. त्यांची घटस्फोटिता जास्त आहे. हो ना, हल्ली तेच झालंय. गहन तेच झालंय. समस्या झाली. झाली अगदी खरंय. रश्मी मॅडम तुम्हाला काही अभिप्राय तुमचा द्यायचा आहे? म्यूट आहात का तुम्ही? आवाज येत नाहीये तुमचा रश्मी मॅडम. आता येतोय? आता येतोय.
कल्पना मापुसकर मॅम यांनी अतिशय वास्तववादी रचना सादर केली आणि एखाद्या स्त्रीला आपलं आयुष्य जगताना किती प्रकारचे अनुभव येतात आणि त्यांना ती कशी सामोरी जाते, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी ही ती कधी कोणाला सांगू शकते किंवा नाही सांगू शकत. ही जी भावना आहे, दुसरी बाजू ती आपण खूप किंवा त्याची व्यथा ही खूप सुंदर पद्धतीने मांडली आहे आपल्या रचनेत आणि मन हेलावून टाकणारी अशी रचना आहे. आपण खूप छान रित्या सादर केली. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण वळूया आपल्या पुढच्या कवयित्री रश्मी वैशंपायन पेठे मॅडम यांच्याकडे. मॅडम, आपण आपली दुसरी रचना सादर करावी ही आपल्याला नम्र विनंती. परत आवाज गेला. माझा माईक म्यूट राहिला. तर मी सांगत होते, आपलं आयुष्य जगताना आपण अनेक प्रसंगांना सामोरे जात असतो, चांगल्या वाईट. मगाशी मी म्हटलं की पाऊस पण आपल्याला खूप काही शिकवून जातो. तसंच चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात आणि आयुष्य जगण्यासाठी त्या आवश्यकही असतात. त्या मध्येच संगीत हा एक सुद्धा अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यातला. तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या मनाला उभारी येते आणि मन ताजंतवानं होऊन आपण आत्मविश्वास आपला परत मिळवू शकतो. तर अशा संगीतच्या विषयावर मी अगदी थोडक्यात व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या रचनेमध्ये. शीर्षक आहे संगीत. संगीत झुळझुळ वाहणारा झरा. संगीत झुळझुळ वाहणारा झरा, खिन्न उदास मनाला हळूवार गुंजारणारा, उभारी देणारा अदृश्य हात. परमेश्वराची आळवणी करून आर्तसाद घालणारा स्वर. अपंगत्वावर मात करत आयुष्याला नव्याने सामोरे जात निराशातून बाहेर पडून सकारात्मक आशादायी जीवन जगायला शिकविणारा गुरु. संगीत जगण्याची उमेद, प्रेरणा देणारी. संगीत जगण्याची उमेद आणि प्रेरणा देणारी दैवी देणगी. धन्यवाद. खूप छान मॅडम, खूप छान. मस्त सौम्य तरल शब्दात अगदी छान ताजीप्रमाणे तुमची रचना प्रमाणे खूप सुंदर सादरीकरण. धन्यवाद दीपाजी. मी आपल्याला आपली दुसरी रचना सादर करायला आमंत्रित करते आहे. आणि आपण हे जे आता सजीव प्रसारण आपले जे होत आहे मराठी काव्यगोष्ठींचे, त्याच्यासाठी जी लिंक लागते त्यामुळेच आपण म्हणजे भेटू शकतो ऑफलाईन, आय मीन ऑनलाईन मला म्हणायचंय, सॉरी. त्या लिंकमुळे आणि इतरही काही गोष्टी असतात त्यासाठी मी एडमिन श्री अजय वर्मा तसेच संपूर्ण एडमिन टीम यांचेही आभार मानू इच्छिते. आणि अजय वर्मा सर हे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन या बाबतीत करत असतात, म्हणून सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. दीपाजी, आपण आपली रचना सादर करावी ही विनंती. धन्यवाद मॅडम. आता दुसरी माझी जी रचना आहे, थोडी मी वास्तविकता त्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचे शीर्षक आहे जगाची रीत. तू तुझ्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी मी खरा. तू तुझ्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी मी खरा. मग गैरसमजुतीचा आवरावा कसा पसारा. मग गैरसमजुतीचा आवरावा कसा पसारा. सल सांगू कुणाला आज मन भरून आले. सल सांगू कुणाला आज मन भरून आले. अवयवांचेच जेव्हा शरीराला ओझे झाले. अवयवांचेच जेव्हा शरीराला ओझे झाले. शब्दांच्या यातनांनी झाली चित्ताची राख रांगोळी. शब्दांच्या यातनांनी झाली चित्ताची राख रांगोळी. अवस्था अशी की जणू पाण्याविन मासोळी. अवस्था अशी की जणू पाण्याविन मासोळी. उसण्या या प्रेमाचा व्यवहार न कळला मला. उसण्या या प्रेमाचा व्यवहार न कळला मला. मुद्दला सोबत व्याजाचाही हिशोब जेव्हा दिला. मुद्दला सकट व्याजाचाही हिशोब जेव्हा दिला. संकटात दिलेली साथ हा उपकार होता का. संकटात दिलेली साथ हा उपकार होता का सांगा मला. प्रेमच होते ते ही गैरसमजूत होती
माझ्या मनाला. विरंगुळा देऊ मनाला आता मी कशाचा, विरंगुळा देऊ मनाला आता मी कशाचा, सोडूनी सात नयनांची अश्रूंनी भिजविला स्वप्नांचा नकाशा, सोडूनी सात नयनांची अश्रूंनी भिजविला स्वप्नांचा नकाशा. वाळवंटी निवडुंगासही साथ आहे कंटकांची, वाळवंटी निवडुंगासही साथ आहे कंटकांची, ओळखला खरा चेहरा जगाचा, सुंदर. लाट आली जेव्हा संकटांची, लाट आली जेव्हा संकटांची. धन्यवाद. या बात खूप सुंदर आणि मन हेलावून टाकणारी अशी रचना आपली आहे. डोळे पाणावले आपली ही रचना ऐकून आणि खूप प्रभावीपणे आपण सादर केली, त्याबद्दल आपले धन्यवाद दीपाली. अशा कार्यक्रमात म्हणजे अगदी सर्वांनी उत्तमोत्तम असा आपल्या रचना सादर केल्या आणि खूपच छान कार्यक्रम आपला रंगला. पण आता आपण समापनाकडे वळतो आहोत. आपल्या दोघही फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि काही ओळी सादर करते समापनासाठी. निरोप घेतो आज आम्ही या साहित्याच्या प्रांगणातून, पुन्हा भेट लवकरच एक नवीन उत्सव घेऊन. नक्कीच पुन्हा आपण भेटूया. जाता जाता एवढंच म्हणेन, शब्दरूपी चांदण्यांची ही रात्र अशीच राहो, मनामनात काव्याची ही ज्योत अशीच तेवत राहो. वा, वा छान. मस्त. सुंदर. खूपच छान. सुंदर दीपा, खूप छान केलंस ग. छान झालं असं सूत्रसंचालन. मजा आली आजच्या, सगळ्या छान झालं, सगळ्यांच्या रचना सुरेख होत्या. त्यांच्या कविता पण छान होत्या आणि छान परत होत्या. भेटूया आपण अशाच सूत्रसंचालन ऐकायला दीपाजींचं. चालेल तोपर्यंत चालेल. आनंदी राहूया, काळजी घेऊया. येस, शब्दांनी माझं आणि उत्साह पाऊस आणि एन्जॉय करूया. थँक्यू. पाऊस एन्जॉय करूया. विघ्न पार पडला. हो, चालेल. खरं. चलो, गुड बाय. बाय. नमस्कार. बाय. गुड नाईट. भेटू परत.